आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज महायुतीकडून जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात येणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन। महायुती कोणती आश्वासनं देणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही आज झंझावाती प्रचार दौरा। मुख्यमंत्र्यांची आज नाशिकमध्ये सभा, पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो, तर संध्याकाळी पुण्यात मुलाखतीतून लोकांशी संवाद साधणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज बालेकिल्ल्यामध्ये प्रचार, शिंदेंची ठाण्यात रॅली, तर अजित पवारांचीही पिंपरी चिंचवडमध्ये सभा। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ऐरोली भागामध्ये भाजपकडून आव्हान उभं करण्याचे प्रयत्न। या भागामध्ये भाजपकडून 6 टर्म नगरसेवक राहिलेल्या अनंत सुतार यांच्यावरती जबाबदारी। ऐरोलीमध्ये तुल्यबळ लढतीची शक्यता आहे। पुण्यात कुणाल टिळक यांच्याकडून बाजी मंडई परिसरामध्ये प्रचार। कुणाल टिळक हे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव। विरोधकांच्या टीकेला उत्तर न देता काम करून दाखवणार, टिळक यांचं आश्वासन। नागपूरमध्ये काँग्रेसकडून प्रचाराचा धडाका। प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेसचे प्रदेश सचिव संदेश सिंगलकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये। नागरी सुविधांच्या मुद्द्यावरती काँग्रेसकडून प्रचार। नागपूरमध्ये भाजपकडच्या उमेदवारांकडून मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेल्या विकासाच्या मुद्द्यावरती डोर टू डोर प्रचार। दिघोरी नरसाळा परिसरातील प्रभाग 28 मधून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार। क्रॉस मतदान नकोय, प्रचारामध्ये सुधारणा करा, गाफील राहू नका। पुण्यामध्ये भाजप वरिष्ठांकडून सूचना। काही ठिकाणी उमेदवारांमध्ये एकवाक्यता नाही, स्वतंत्रपणे प्रचार करणं, पॅनलऐवजी वैयक्तिक प्रचार करणं असे प्रकार घडत असल्याचं भाजप वरिष्ठांपर्यंत माहिती गेली आहे। अकोल्याच्या अकोटमध्ये एमआयएमशी युती केल्याप्रकरणी भाजपकडून आमदार प्रकाश भाळसाकळेंना कारणे दाखवा नोटीस, तर भाळसाकळेंनी माध्यमांची चिंधीचा साप केला असं म्हणत खापर फोडलं, तर कारवाईबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। आपण आणि अर्जुन खोतकर ऑपरेशन करण्यामध्ये एमडी एमएस डॉक्टरपेक्षा कमी नाही। लोकसभेतील पराभवावरून अब्दुल सत्तारांनी भाजप नेते रावसाहेब दानवेंना डिवचलं। जालन्यामध्ये प्रचारसभेमध्ये ते बोलत होते। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये ट्विस्ट। प्रभाग क्रमांक 5 मधील ठाकरेंच्या उमेदवारानं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला। ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार प्रवीण माळींचा अपक्ष पियुष पाटलांना पाठिंबा दिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। गोपीनाथ मुंडेंनी गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्राची घोषणा करत दाऊदचीही गुंडगिरी मोडून काढली। मात्र आता महायुती गुन्हेगारांना उमेदवारी देत आहे। एकनाथ खडसेंचा महायुतीवरती निशाणा। नंदुरबारमध्ये राजकीय वादातून शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावरती अज्ञातांचा हल्ला। घरावरती दगडफेक करत खिडक्यांच्या काचा फोडल्या। चौधरींच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात। अमरावती पालिकेमध्ये भाजपकडून प्रभाग क्रमांक 3 मधून 24 वर्षांच्या तरुणाला उमेदवारी। ऋषिकेश देशमुख असं उमेदवार युवकाचं नाव आहे। 7-8 वर्षांपासून तो भाजपसाठी कार्यरत आहे। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार सौरभ घोसाळकरांच्या कार्यालयाला मनसे नेते अमित ठाकरेंनी भेट दिली। शिवसैनिकांकडून अमित ठाकरेंचं जल्लोषात स्वागत। अकोला हैदराबाद मार्गावर